विविध मागण्यांसाठी आझाद मैदानामध्ये शिक्षकांचं आंदोलन। शिक्षकांच्या आंदोलनाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पाठिंबा दर्शवला गेला आहे। आमदार रोहित पवार शिक्षकांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले। रात्री देखील रोहित पवार शिक्षकांसोबत उपस्थित। मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचं रोहित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे। शिक्षकांच्या आंदोलनामध्ये या ठिकाणी रोहित पवार उपस्थित होते। सरकार जोपर्यंत शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली आहे। GR काढा, शिक्षकांना चांगली बातमी द्या अशी विनंती रोहित पवार यांनी सरकारला केली आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेत। स्वप्नील, आपण पाहतोय शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिलाय। रोहित पवार या आंदोलनामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत होते। नीलम, नक्कीच या ठिकाणी शिक्षकांचं आंदोलन कालपासून आझाद मैदान येथे सुरू झालेलं आहे। एकीकडे राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे शिक्षकांच्या अनेक काही संघटना आहेत त्यांच्यासुद्धा आंदोलन सुरू झालेलं आहे। काही प्रमुख मागण्या या शिक्षकांनी सरकार दरबारी ठेवलेल्या आहेत, मात्र या प्रमुख मागण्यांवरती अद्यापही तोडगा जो आहे तो निघाला नाही। अनेक मागण्या ह्या मान्य नसल्यामुळे शिक्षकांनी हे आंदोलनाचं हत्यार आहे ते उगारलेलं आहे। काल सुप्रिया सुळे यांनी सुद्धा यामध्ये सहभागी होऊन पाठिंबा दिला होता, तर रोहित पवार सुद्धा काल रात्री या शिक्षकांच्या आंदोलनात सहभागी झाले होते। दरम्यान आज शरद पवार पुन्हा या ठिकाणी आझाद मैदानात येऊन शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार। मात्र एकूणच हा शिक्षकांच्या आंदोलनाचा जो प्रश्न आहे, शिक्षकांचे जे प्रश्न आहेत ते विधानभवनामध्ये सुद्धा मांडण्यात येतील आणि विधानभवनामध्ये महाविकास आघाडीचे जे सर्व आमदार आहेत ते शिक्षकांचे मागण्या असेल, गिरणी कामगारांच्या मागण्या असतील, यावरती सरकारचं नक्की काय उत्तर आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतील। नीलम, जी नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।